अर्थाकडे ना एक नवरदेव उन्हा, मी बी बसेलच होतो. डीजेवाला जोडे मित्र उन्हा, तो म्हणे भाऊ मित्र डीजेवाला त्यांजोडे नवरदेव उन्हा म्हणे भाऊ तुला डीजे पाहिजे. पण म्हणे भाऊ म्हणा मित्रांनी सांगा डीजेवालाने म्हणे नवरदेवले भाऊ म्हणे पैसा कितला दिशी आहे नंतर डीजे कितला वाजा लागून वाजानं पहिले ते सांग म्हणे. म्हणता काय रे सोनू दादा पहिले पैसा ठरावायला पाहिजे, तू टायमिंग ठरायला ना. नाही म्हणे महाराज आता पोरे इथला वायबार होई जायला शेत ना म्हणे, पीसने नाचतच म्हणे 2-2, 3-3 वाजा लागून वाजायला लावतस म्हणे डीजे. म्हणता असं आहे का. नवरदेव बी इथला खानदानी होता ना. नवरदेव म्हणे भाऊ ते टेन्शन लिहू नको म्हणे, आपला मित्र इथला खानदानी येत ना म्हणे, त्यासले एकदावने जर चढी घे ना म्हणे त्या जनरेटरना आवाजवर बी कुत्तस तू डीजे बंद का करलेत नाही म्हणे. कितला वायबार धंदाशा. आता ते तरुण पोरं नाचत होते, नवरी पोरगी म्हणे तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत. तो म्हणे काय नाही कोणले 20 कोणले 50 पाजी का कुत्तच म्हणे. त्या पोरगी हुशार होती म्हणे धनी म्हणे काय म्हणे 20 रुपया मान 50 रुपया मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. 20 रुपया मान 50 रुपया मा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. मग मन बापने 6 लाख रुपये दिलेत मी कितली गोमालसो म्हणे. म्हणून सांगतो हुंडा देणाऱ्याने देत जावं, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. बरोबर आहे की नाही. हो मुलगी एवढं विशेष रत्न, किती विशेष रत्न आहे ऐका. आता पोरीचे लग्न संबंध जुळलेले आहेत, पोरीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. प्रसंग आहे तो आता हळदीचा. हळदीचा प्रसंग. ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगी, मुलगीची आई, मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी आहे. बोलता पण अर्थाकडे लक्षणे पाहतात पण समोरचं काही दिसत नाही अशी परिस्थिती 3 लोकांची आहे. मंडपात एखादी वस्तू कमी पडावी, नवरीच्या बापाला सांगावं का हो दादा आपल्याला मंडपामध्ये तेवढी वस्तू लागते तेवढी वस्तू घेऊन या. आता नवरीच्या बापानं घरात जावं, कोणची वस्तू कुठे माहिती नाही या, कोणची वस्तू कुठे माहिती नाही म्हणून, कोणती वस्तू कुठे माहिती नाही म्हणून पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूममध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूममध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई गेली कुठं तर बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. जवळ गेला नवरीचा बाप आणि सांगायला लागला ए वेडी का ग काय झालं काहून रडते. काय नाही वदनी. ए वेडी तू रडते खोटं कशाला बोलते. म्हणले नाही वदनी. ए वेडी अगं सांग ना का रडते. नाही वदनी. अगं तुला मंडपात कोणी काही बोललं का, तुझा कोणी अपमान केला का. म्हणले नाही वदनी. अगं सांग ना, मला सांगणार नाही कोणाला सांगणार आहे. अगं मी तुझा पती आहे, सांग ना काय झालं. धनी खरं सांगू का, दीदीला हळद लागली ना धनी तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. हळद लागली तेव्हापासून पोरगी सारखी रडते या धनी. एकदा दीदीच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा का बेटा रडू नकोस म्हणून. तो नवरीचा बाप त्या नवरीच्या माईला सांगतोय, म्हणजे स्वतःच्या पत्नीला सांगतोय, तू माय आहेस, तू 10, 20, 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते पण मला नाही रडता येणार. का जर का मी रडलो ना तर हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल. अरे माणसासारखा माणूस काय बाईवानी रडायला लागला. मी जर का रडलो ना हा समाज मला सांगेल याच्याकडे पैसे नसतील म्हणून पैसे खर्च करायचं दुःख लागते, नाटकं करतोय की काय. मला नाही रडता येणार. तू माय आहेस ना, तू 20, 30, 50 नाही 100 नाही 1000 बायांमध्ये बसून रडू शकते पण मला नाही रडता येणार. हळदीची रात्र दोघं नवरा बायको रडून काढतात. सकाळी दिवस उजळला, पूर्ण रात्र रडण्यात निघाली. सकाळी स्नान करून ओट्यावर उभा आहे नवरीचा बाप. कोणीतरी नवीन व्यक्ती येतोय. त्या व्यक्तीनं सहजच नवरीच्या बापाला प्रश्न केला का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पक्वान्नाचं जेवणाचं साधन बनतं, हे कशासाठी आणि कोणासाठी हो. तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो दादा माझ्या पोरीचं लग्न आहे रे. वरवर मनाने सांगतो माझ्या पोरीचं लग्न आहे. पण अंतकरणातून आवाज येतो काय सांगावं दादा, मी माझं स्वतःचं काडीच कापतोय पर त्या व्यक्तीला दान करतोय ज्या पोराला मी कधी बघितलेलं सुद्धा नाही या. काय ना हो, मुलगी ज्याची जाते ना त्या बापाला विचारा ते दुःख काय असतं. मुलगी ज्या मायची जाते ना त्या माईला विचारा ते दुःख काय असतं. एखाद्या भावाची बहीण जाते त्या भावाला विचारा ते दुःख काय असतं. एखाद्या बहिणीची बहीण जाते तिला विचारा ते दुःख काय असतं. याच्यासाठी मला एकच वाक्य आठवतं, ज्याचं जळतं ना ते फक्त त्यालाच कळतं, इतरांना नाही कळायचं. लग्न कसं तरी लागलेलं आहे, लग्नाची विधी आटोपली. आता प्रसंग आहे तो बिदाईचा. पोरगीला आता सासरी निघायचा, पोरगीला सासरी निघायचा. नवरदेवाकडनं काही काही बाया जातात पण लई वजनात असतात बरं का.
बसलेल्या माझ्या बहिणींना, माझ्या मायांना माझे पाया पडून विनंती असेल, तुम्ही एखाद्या नवरदेवाकडनं जातात ना, तो दिवस फक्त नवरदेवाकडनं 1 दिवसासाठी जातात, पण हे विसरू नका तुम्ही सुद्धा कोणाची तरी मुलगी आहात. काही काही बाया एका दिवसासाठी जातात कलोरी बनवून, पण त्या नवरी पोरगीला नवरीवाल्यांना एवढा त्रास देतात ना. ती नवरी पोरगीला सांगत होती एक बाई, ए पोरी चल आपल्याला निघावं लागतं. ती पोरगी सांगते, आत्या तुमच्यासोबतच येते, पर यायच्या आधी एकदा माझ्या माईला भेटते ना आत्या. काही काही बायालाही वजनात असतात. ते नवरी पोरीला सांगतात, काय भेटते तुझ्या माईला? का ग 20-22 वर्षाची होईस तोपर्यंत तुझ्या मायबापांकडेच होती ना, तेव्हा नाही का विचारलं? पर आता मी नवीन परिवारात येते, सासू सोबत, सासऱ्यासोबत, दीर असेल, जेठ असतील, ननंद असेल, या परिवारात मला कोणाला कसं वागायचं एकदा माझ्या माईला भेटते आणि तुमच्या सोबतच येते आत्या. समदे भावकीतले लोक, काका बाबा मामा मावशी सगळे मंडप भरून आहे, पण पोरगी जाऊन अगोदर माईच्या गळ्याला मिठी मारते. आणि सांगायला आवडेल मला, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना ताई, ज्या पोरीला आपण जन्माला घालतो ना, ती कधी आपली माय होते आप्पासाहेब आपल्यालाच कळत नाही. ती पोरगी मायबापांना समजवते, माईच्या गड्याला मिठी मारते आणि पोरगी माईला सांगते, आई मी तर चालली ग बाई सासरी, तर आई ऐक ना, माझे पप्पा जर तुझ्यावर रागवले ना, माझ्या बापाच्या बोलण्यात नको जाशील गे, कारण माझ्या बापाला बाहेरचा व्यवहारही सांभाळावा लागतो, घरातलंही टेन्शन असतं. न कळत जर माझा बाप तुला बोलला नाही तर माझ्या बापाला समजून घेशील गे माय. दादा मायला समजवते, आई माझ्या पप्पाला तुझ्याशिवाय समजून घेणारं कोणीच नाही गे. न कळत जर माझा बाप तुझ्यावर रागवला तर माझ्या बापाला समजून घेशील गे आई. माय पोरीला सांगते, बेटा जा दिल्या घरी सुखीला, सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. बापा मायला भेटले गेले, मंडपाच्या कोपऱ्याला चिमुकली बहीण उभ्या, बहिणीच्याकडे जाते, बहिणीच्या गड्याला मिठी मारते, त्या लहान्या दिदीला सांगते, ताई सारखी सारखी सावली सारखी माझ्या मागं पुढे हिंडायची राणी, जर का तुझी आठवण आली ना बाई, हातातला घास हातात आणि घशातला घास घशातच राहील ग दिदी, कशी जगेल मी तुझ्या वाचून. बहिणीला भेटलं गेलं दादा, मंडपाच्या कोपऱ्याला भाऊ उभा, भावाच्या गडे धाव घेते, भावाच्या गड्याला मिठी मारते आणि भावाला सांगते, दादा माझ्याकडनं जर तुला मारलं गेलं असेल ना राजा, तर या बहिणीला माफ कर रे राजा. तो भाऊ सांगतो, ताई तू मला मारलं ना बाई, मी त्या क्षणी विसरलो, पण मला रडायला एवढ्यासाठी येतंय ग ताई, तू फिरून कधी येशील, तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक एक काना न कोपरा तुझी वाट बघेल दिदी, का तू फिरून कधी येशील म्हणून. दादा मी अभंगच चिंतन मांडताना माझं स्वार्थ एकच असतं, या अभंगातून समाजाला एकच संदेश द्यायचा असतो, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघू नका, फक्त श्रीमंती बघू नका, मुलगा संस्कारी आहे का ते बघा, मगच मुली द्या. कारण हा अभंग घेतल्याच्या नंतर जो रविकिरण महाराज 2 तास तुम्हाला हसवतो ना, 2 तास जो रविकिरण महाराज तुम्हाला हसवतो, तो रविकिरण महाराज अभंग घेतल्याच्या नंतर रडतो, आणि नुसता इथंच रडतो असं नाही. जो हिरो पडद्यावर काहीतरी लोकांना कृती करून दाखवतो, हसवतो, तो हिरो पडद्याची आड एकटा बसून रडतो. हा प्रसंग कोण्या भावावर, कोण्या बापावर, कोण्या मायवर, कोण्या बहिणीवर येऊ नये, म्हणून मला आवर्जून सांगायला आवडेल, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त पैसे बघू नका, मुलगा संस्कारी बघा, निर्वेशनी बघा, आणि मगच मुली द्या. घरातल्या काही गोष्टी सांगायच्या नसतात, पण आमचे तुकोबरायांनी अंगी आलेले अनुभव लोकांना सांगितलेत, आणि मला सुद्धा माझा आलेला अनुभव तुम्हाला सांगायला आवडेल. हो, पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना श्रीमंती बघू नका, कारण माझ्या बापानं श्रीमंत लोक बघितले आणि माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवले. जेव्हा माझ्या बहिणीला ते बघायला आले ना, तेव्हाच मी त्या लोकांचा चेहरा बघूनच ओळखलं की हे लोक आपल्या लायकीचे नाहीत म्हणून. माझ्या पप्पांना सांगितलं, पप्पा हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही. माझा बाप म्हणतो, माझ्यापेक्षा तू जास्त पावसाळे खाल्ले आहेत का? आता बापाच्या पुढं जर आगाऊपणा करायचं म्हणल्यावर तुमच्यासारख्या एखाद्या सुज्ञ बाबानं बघितलं, तुम्ही काय विचार करसान?
कसला महाराज आहे, बापाच्या पुढं पुढं शहाणपणा करतो नाही का. म्हणून मला गप गुमान सहन करावं लागलं. माझ्या बापानं लग्न संबंध जुळवले, लग्नही झालं. माझी बहीण पहिलं मूड दुसरं मूड फिरून आली आणि तिसरं मूडच्या वेळेस तिला सांगितलं की आपण शेती घेतली 1 करोड रुपयाला, आपल्याला नावी करायला 10 लाख रुपये लागणार आहे कागदपत्रासाठी, तर तो तुझ्या बापाकडनं 10 लाख रुपये घेऊन ये म्हणले. माझी बहीण आली तर खरी, पण वडिलांचा स्वभाव थोडा स्ट्रिक असल्यामुळे बोलू शकली नाही. पण माझ्या मोठ्या वहिनीकडे सांगितलं, बोले वहिनी माझे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतायत. माझ्या वहिनीनं सांगितलं मग पप्पांना सांगा ना. वहिनी आत्ताच लग्नामध्ये एवढा खर्च झालेला आहे, पुन्हा 10 लाख रुपये मागायची आहेत, रक्कम पण थोडी नाही ना, 10 लाख रुपये मागणं इतकं सोपं नाही ना. पप्पांचा स्वभाव स्ट्रिक आहे, वातावरण जाईल घरातलं. म्हणले जाऊ दे, त्या लोकांच्या मनातून स्वार्थ निघून जाईल, थोड्या दिवसात मागणं बंद करून देतील. माझी ताई तशीच चालली गेली. दुसऱ्या दिवशी माझ्या वहिनीनं मला सांगितलं, म्हणले महाराज, म्हणलं काय वहिनी, अहो आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतात. अरे म्हटलं वहिनी तुम्ही तेव्हाच सांगायचं ना मला. अरे ताईनेच मला नाही सांगितलं, नका सांगू म्हणून. आता मी डायरेक्ट घ्यायला जर गेलो तर चुकीचा अर्थ निघेल नाही का. म्हणून मी वाट बघितली आणि थोड्या दिवसाच्या नंतर रक्षाबंधन येत होतं. रक्षाबंधनच्या दिवशी मी माझ्या मोठ्या दादाला सांगितलं, म्हटलं दादा तुम्ही जा आणि ताईला घेऊन या. माझा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला. माझ्या बहिणीला घेऊन आल्याच्या नंतर घरी आली ती, तिला म्हटलं का गं बाई, तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतात, तुम्हाला का नाही सांगितलं. म्हणले दादा काय रे सांगायचं, ते लोकांच्या मनातून स्वार्थ निघून जाईल म्हणले, मागणं बंद करतील. म्हटलं बाई तिसऱ्या मुलाला जर ते 10 लाख रुपयाची मागणी करतायत म्हणल्यावर ते लोक किती स्वार्थी असतील म्हटलं. तिला म्हटलं ताई तू आता जाऊच नको म्हणला, थांबवलं. पर कसं असतं ना, कर्म घेते झोले तेथे कोणाचे ना चालले. मी गुजरातमध्ये कीर्तनाला होतो. माझा मोठा दादा ड्युटीला होता आणि माझे वडीलही बाहेर गावी होते. मागे तिच्या मालकाचा फोन आला, त्यांनी सांगितलं रुपाली तू आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या मायची तब्येत सिरियस आहे. माझ्या बहिणीनं मला फोन केला, मला म्हटले दादा मला जावं लागतंय. म्हणले नको ग जाऊ ताई. ती म्हणते दादा माझ्या सासूची तब्येत सिरियस आहे आणि जर मी गेली नाही आणि माझ्या सासूला घडायला नको तसं घडलं तर लोक मला तोंड काढू देणार नाही. मी एकटी सून आहे, मला जावं लागणार आहे. आता मलाही काय पर्याय सापडत नव्हता. मी दोघं हात जोडले आणि माझ्या ताईला सांगितलं बाई तुझा संसार आहे, तुला घ्यायचा तो निर्णय तू घे म्हणला. माझी ताई गेली. त्यांना राधमानं त्या दिवशी स्वयंपाक वगैरे करून घेतला, तिच्याकडनं जेवणं वगैरे करून घेतले. 11 साडे 11 वाजेच्या सुमारास पूर्ण गाव शांत झालं आणि हळूच तिला विचारलं रुपाली पैसे आणलेत का. ती म्हणली तुम्ही मला एवढा घाई घाई फोन केला. माझा लहान दादा कीर्तनाला गुजरातमध्ये होता, मोठा दादा ड्युटीला होता, माझे वडील बाहेर गावी होते, मी तशीच निघून आली. महाराज काही काही लोक स्वार्थी असतात ताई, काही काही लोक स्वार्थी असतात. त्यांच्या मनासारखं जर झालं नाही ते काही करायला तयार असतात. त्या नालायकाच्या मनासारखं झालं नाही म्हणून त्यानं मारायला सुरुवात केली माझ्या बहिणीला. इथपर्यंत मी सुद्धा मान्य करेल, स्वार्थापोटी का असे ना, त्याचं मनासारखं झालं नाही म्हणून 1-2 चापट मारली असती तर कुठेतरी मी ॲडजस्ट केलं असतं, समजून घेतलं असतं. पण त्यांना राधमानं मारायला सुरुवात केली माझ्या ताईला. एवढं मारलं माझ्या बहिणीला. मारता मारता माझ्या ताईचे 2 हातही तोडले, 2 पायही तोडले. दादा एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो की 3 दिवसापासून पोटाला अन्न नाही, तो भिकारी मागत असताना एखाद्या माईला सांगतो ताई 3 दिवसापासून पोटाला अन्न नाही, कोणाकडे शिडी भाकर असन तर द्या ना. एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्यांना रधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका हो, मी तुमच्या पाया पडते ना. तरी तो नराधम माझ्या ताईला मारतच होता. शेवटी माझ्या बहिणीनं बाहेरच्या लोकांना आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांजी कोणीतरी वाचवानं हो, मी तुमची कर्माची नसून धर्माची मुलगी समजून कोणीतरी दया करा, कोणीतरी वाचवानं. गल्लीतले लोक आवाज ऐकतील म्हणून या नालायकानं कापड घेतलं आणि माझ्या बहिणीच्या तोंडात घातलं की तिचा आवाज बाहेर नाही यायला पाहिजे म्हणून. आता हातही गेले तर पायही तुटले तर तिच्याकडनं आवाजही निघत नाही. या नालायकानं माझ्या बहिणीच्या गड्यात दोर टाकला, खेचत खेचत जिन्यानं घेऊन गेला, दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गडफास लावून मारलं. दादा तो मंडपातला भाऊ सांगत होता का ताई तू फिरून कधी येशील, या घराचा एक एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल ताई का तू कधी फिरून येतेस म्हणून.
तर माझ्यासारख्या दुखावलेल्या अंतकरणाचा भाऊ आज 8 वर्षापासून वाट पाहतोय. माझी ताई मला रक्षाबंधनला दिसत नाही, अक्षय तृतीयेला दिसत नाही, भाईबीजला दिसत नाही. मी तर म्हणतो ताई तू माझ्यावर रुसली का ग बाई? प्रत्येक भावाला बहीण राखी बांधते. प्रत्येक बहीण भावाला राखी बांधते. ताई तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी माझ्या हाताची कलाई दर वर्षाला खाली असते ग. कसं आहे ना महाराज, ज्याचं जडतं ना त्यालाच कळतं. प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक मायबापाला माझी विनंती असेल, फक्त श्रीमंती नका बघू, परिवार संस्कारी बघा, मगच मुलींची लग्न करा. मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील, म्हणून या घराचा एक काना नको पड, तुझी वाट बघेल गे बाई. भावाला भेटलं गेलं, अंतिम शिखर आहे बापाचं. सगळ्यांच्या शेवट बाप उभा होता. नवरी पोरगी धाव घेते बापाच्याकडे, बापाच्या गड्याला मिठी मारते. ज्या बापानं जन्माला घातलं त्याच बापाची माय बनून बापाला समजवते, पप्पा मी तर चालली हो सासरी, पर पप्पा ऐका ना, नका रागवत जाऊ हो माझ्या माईवर. कारण पप्पा तुम्ही जेव्हा जेव्हा माझ्या माईवर रागवताना माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते हो पप्पा. जोपर्यंत मी होती तिला समजवायची, ती 2-2 दिवस जेवण नाही करत हो पप्पा. नका रागवत जाऊ. आज मी तुमचं घर सोडून कोणाचं तरी घर सांभाळायला जाते ना, तशीच माझी माय सुद्धा तिच्या मायबापांना सोडून तुमचं घर सांभाळते पप्पा. तिला समजून घेत जाऊ, तुमच्याशिवाय तिला समजून घेणार कोणीच नाही हो पप्पा. बापानं पोरीच्या डोक्यावर हात फिरवला, बेटा जा दिल्या घरी सुगीरा. सासू सासऱ्यांना आई वडील समज, असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडे आमची मान खालती जाईल. असं वागून दाखव, तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. दादा सगळ्यांना भेटलं गेलं. मंडपाच्या बाहेर बैलगाडी उभी होती. पोरगी बैलगाडीमध्ये बसली, बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी मागं फिरून बघत होती. कारण होतं त्याचं, कारण पोरगीला माहिती आता माझं लग्न झालं, हे जे माझं माहेर आहे ना हे माझ्यासाठी कुठंतरी परक होणार आहे. बाळ जन्माला आल्याच्या नंतर जशी लेकराची नाळ खांडली जाते, माईपासून वेगळं केलं जातं ना, तसं लग्न झाल्याच्या नंतर मी माझ्या माहेरपासून कुठंतरी परकी होणार आहे, लांब होणार आहे. म्हणून आता फक्त डोळे भरून मला माहेर बघायचं आहे. बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरू फिरू बघत होती आणि त्या बसलेल्या बायांना सांगत होती, ताई ते जे घर दिसतंय ना बाई ते माझ्या बाप्पाचं, ती गली दिसते ना काकू ती पूर्ण काका बाबांची. बैलगाडी पुढं जाते, एक गुर्राकी गुर्र चारत होता, त्या गुर्राक्याला सुद्धा आपुलकीनं बघत होते आणि सांगत होते, ओ ताई तो गुर्राकी दिसतोय ना तो माझ्या बापाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा. आईनं अरण्यात बैलगाडी गेली, एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता, त्या मेंढपाळकडे बघून पोरगी सांगते, हात्या तो मेंढपाळ दिसतोय ना तो माझ्या माहेरचा, माझ्या बाप्पाच्या गावाचा. आता मेंढपाळ दिसत नाही, गुर्राकी दिसत नाही, कोणीच दिसत नाही, फक्त मंदिराचा तेवढा ध्वज उडत होता. त्या उडणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघावं आणि त्या बायांना सांगत होते, हात्या तो जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना बाई तो माझ्या बापाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा. बैलगाडी पुढं चालते, पोरगी फिरू फिरू मागं पाहते आणि एकच सांगते, ते माझं माहेर, ते माझं माहेर, ते माझं माहेर. तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम